शेतकरी बांधवांनो, ग्रीन गोल्ड ॲग्री या यूट्यूब चॅनलवर आपण पाहताय की कृषिक 2025 या कृषी प्रदर्शनामध्ये हा ॲग्रोस्टार कंपनीचा पीक प्रात्यक्षिकचा प्लॉट आहे। आणि आजच्या या प्लॉटमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या ठिकाणी ब्लॅक बेल नावाचा जे काही वांग्याचा प्रकार आहे, ज्याला आपण मोठं वांग म्हणतो, तर हे मंदिराच्या घंटेच्या आकाराचा असल्यामुळे आपण याला आणि आकर्षक असा काळा रंग म्हणून याला ब्लॅक बेल नाव पडलेलं आहे। तुम्ही जर पाहिलं तर देठाची लांबी, फळाची जी काही एकंदरीत रचना आहे आणि एक सरासरी जर फळ तुम्ही पाहिलं तर 300 ग्रॅमच्या सरासरी वजनात हे फळ जातं। मित्रांनो, ज्यावेळेस आपण या वांग्याच्या रोपांची लागवड करू तर लागवड केल्यापासून साधारण 60-65 दिवसाला पहिली तोडणी येईल आणि इतर वांग्याच्या प्रकारापेक्षा तुलनेने खूप कमी अशी कीड किंवा रोगाची जी काही बळी पडण्याची याची ताकद असल्यामुळे आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला याचं उत्पादन चांगलं आहे। बांधवांनो, जे आपण पाहताय या ठिकाणी वांगी पिकाचा जो काही प्लॉट आहे तर ॲग्रोस्टारचं ब्लॅक बेल वाण आहे। मित्रांनो, वांगी पिकाची लागवड करत असताना सगळ्यात मोठी जी समस्या येते खास करून आळीची, तर तुलनेने खूप कमी प्रमाणात याच्यावर आळीचा प्रादुर्भाव असतो। दुसरी गोष्ट अशी की वांगी पिकाची लागवड करत असताना आपल्याला साधारणपणे वांगीचं जे काही बियाणे तर ते नर्सरीमध्ये रोप बनवतो। 22 ते 25 दिवसात आपलं रोप तयार झालं की त्याची आपण पुनर्लागवड करतो। पुनर्लागवड केल्यापासून हा जो ब्लॅक बेल वाण आहे तर याची तोडणी साधारण 65 दिवसाच्या आसपास आपल्याला याची तोडणी चालू झालेली दिसेल आणि एका फळाचं वजन जे तर ते 300 ग्रॅमपासून पुढे आपल्याला नक्की पाहायला मिळेल। या फळाची खासियत अशी की याची दांड्याची लांबी खूप चांगली आहे आणि याच्यावरचा पूर्ण हिरवा भाग असल्यामुळे आणि फळ आकर्षक असं काळा असल्यामुळे आपल्याला याला प्रचंड मागणी बाजारपेठेमध्ये, याला बाजारभाव पण चांगला मिळतो। एवढंच नाही तर वांगी पिकाची लागवड करत असताना बेड तयार करताना किंवा रोप पुनर्लागवड करायच्या वेळेला आपल्याला तिथं निमॅटोड येऊ नये किंवा सूत्रकृमी येऊ नये यासाठी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये निंबोळी पेंड किंवा इतरही सूत्रकृमीसाठीचे घटक वापरणं गरजेचं आहे। सोबतच खतांचा डोस जसं की सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा DAP असेल त्याचाही वापर केला पाहिजे। आणि वांगी पिकाला चांगली फुलधारणा आणि त्यातून चांगली फळं तयार होण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन हे वेळच्या वेळी म्हणजे खास करून फुलधारणेच्या अवस्थेला आपल्याला वापरलं पाहिजे। वांगी पिकावर रोगाचा खूप प्रादुर्भाव होत नाही, पण रस शोषक कीड असेल, खास करून पांढरी माशी, मावा किंवा आळीवर्गीय कीड असेल जी की शेंडा किंवा फळपो करणारी आळी, तर हिचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला वेळच्या वेळी याच्यावर फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने वांगी उत्पादन करत असताना या गोष्टींची दक्षता किंवा काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। तर हे एक आजच्या या कृषिक 2025च्या प्रदर्शनामधलं एक वैशिष्ट्यपूर्ण बाब। असेच ॲग्रोस्टारचे अनेक वाण आहेत, जसं की भेंडीचं जानकी असेल, मकेचं 12-33 असेल, त्यानंतर कांद्यामध्ये रंधीर असेल, गुलाल असेल, तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण शेतकऱ्यांना अतिशय चांगलं उत्पादन देणारे कलिंगडाचं रेड बेबी असेल, गेल्या 2-3 वर्षापासून आपण शेतकऱ्यांना चांगल्यात चांगलं उत्पादन आणि दर्जेदार बियाणं देण्याचा प्रयत्न केला आहे। सोबतच शेतकऱ्यांना आपण पिकाच्या लागवडीपासून म्हणजे बियाण्याची निवड किंवा वाणाच्या निवडीपासून तर अगदी उत्पादन निघेपर्यंत सगळं मार्गदर्शन ॲग्रोस्टार करत असतं। आपलं ॲग्रोस्टारचं यूट्यूब चॅनल, ॲग्रोस्टारचं मोबाईल ॲप्लिकेशन आणि ॲग्रोस्टारचा टोल फ्री नंबर यातून मिळत असतं। मित्रांनो, एवढंच नाही तर शेतकरी बांधवांना प्रत्येकाचं स्वप्न आहे की आपल्या शेतीमालाची निर्यात व्हावी आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ॲग्रोस्टार जे की डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल, बेबीकॉर्न असेल, कांदा पीक असेल, केळी असेल, तर याची निर्यात मोठ्या प्रमाणात करत असते। तर अशा पद्धतीने या कृषिक 2025ला आल्यानंतर ॲग्रोस्टारच्या स्टॉलला भेट द्यायला विसरू नका। ओपन प्लॉटमध्ये म्हणजे ज्या पीक प्रात्यक्षिकमध्ये B4 आणि B3 हा आपला प्लॉट नंबर आहे, तर या ठिकाणी अवश्य या। धन्यवाद।